जिंतुरात सोनम वांगचुक याच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षण मंत्र्यांची राजीनाम्याची निवेदनामार्फत मागणी। देशभरात नीटसह विविध स्पर्धा परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जिंतूर पालक, विद्यार्थी व नागरिकांनी गुरुवारी दिनांक 16 जुलै रोजी नायब तहसीलदार नागेश देशमुख यांना निवेदन दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर मान्यवर मंडळीशी संवाद साधला असता त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा। नीट मध्ये पेपर जे लीक झालेला आहे त्या संदर्भामध्ये माननीय वांगचुक हे जे जंतर मंतरवर उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही जिंतूरकर सुजान आणि संवेदनशील पालक या नात्याने इथे येऊन आम्ही एक निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे की आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा धर्मेंद्र प्रधान यांचा, या मागणीसाठी। आणि त्या निवेदनाबरोबर आम्ही माननीय नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ जे गुलाबाचे पुष्प दिलेले आहेत की जेणेकरून त्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। ते सत्यमेव जयते दिसलेच कुठेच नाही, विश्वासघात गेला शाळातल्या पुस्तकांनी। अगदी याप्रमाणेच नीट या परीक्षेमध्ये जो गैरव्यवहार झाला आहे त्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि सोनम वांगचुक यांनी जे उपोषण कित्येक दिवसापासून चालू केलंय, सरकार मुद्दामून त्याच्या कानाडोळा करते। आज त्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे आणि या सरकारला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज एक निवेदन दिलेलं आहे। जर सरकारने यावर त्वरित तोडगा नाही काढला तर आम्ही लोकशाही मार्गाने पुन्हा एक आंदोलन छेडू। धन्यवाद। या निवेदनात नीटसह विविध परीक्षेमधील पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या अतोनात नुकसान झाल्याचे नमूद करून यावेळेस अनेकांचे बळी देखील गेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी तसेच दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आलेली आहे। सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी निवेदनातून केलेला आहे। या निवेदनावर ॲडव्होकेट माधव दाभाडे, गजानन वाघमारे खैरीकर, शेख शकील अहमद, शरद चव्हाण, ॲडव्होकेट चंद्रकांत बैरट, बालाजी शिंदे सोसकर, दामू नवले, आदित्य पांचाळ, गणेश काकडे, विशाल देवकर, राम पाटील, विजय चव्हाण, विकास मोरे, आकाश चराटे, अरुण घुगे, मुसाभाई, दिनकर ताटे यांच्यासह संवेदनशील पालक, विद्यार्थी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्यामुळे आता केंद्र सरकार सोनम वांगचुक यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।